प्राण्यांमधील पोषण. शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. आपण खाल्लेले अन्न जसे खातो तसे रक्तात मिसळत नाही. त्यासाठी या अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकात व्हावे लागते. प्राण्यांमधील पोषण या संकल्पनेत पोषक तत्वांची शरीराला असणारी गरज, अन्न ग्रहणाची पद्धत व त्यांचा शरीरामध्ये होणारा वापर यांचा समावेश होतो. प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्न ग्रहणापासून उत्सर्जनापर्यंतचे टप्पे. 1. अन्नग्रहण, अन्न शरीरात घेणे. पचन, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे यास अन्नपचन असे म्हणतात. शोषण, पचनातून तयार झालेले विद्राव्य घटक रक्तात शोषले जाणे. 4. सात्मीकरण, शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील ऊतींमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे. 5. उत्सर्जन, पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्नघटक शरीराबाहेर टाकले जाणे. अन्नग्रहणाच्या विविध पद्धती सजीवात आढळतात, जसं चघळणे, खरवडणे किंवा शोषणे. समभक्षी पोषण. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे. त्याला हात, तोंड असे भाग नसतात. तो शरीराच्या म्हणजे पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. अन्न कणाला सर्व बाजूनी वेढून तो कण आपल्या पेशीत समाविष्ट करतो. त्यानंतर अन्न कणांवर विविध विकारांची क्रिया घडून त्याचे पचन होते. न पचलेला भाग तेथेच मागे सोडून छद्मपादाच्या सहाय्याने अमिबा पुढे सरकतो. अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम यासारख्या एकपेशीय सजीवात पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया त्यांच्या पेशीत होत असतात. बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाने अन्नग्रहण होते. कीटकांमध्ये अन्नग्रहणाकरिता मुखावयव असतात. झुरळ व नाकतोड्यासारख्या कीटकांमध्ये जबड्यासारखे मुखावयव असतात. त्याच्या सहाय्याने ते अन्न कुरतडून खातात. फुलपाखरू नळीसारखी सोंड वापरून अन्न ग्रहण करते. डास व ढेकूळ हे चूषक सुईसारखे मुखावयव टोचण्याकरिता वापरून नळीसारख्या मुखावयवांनी रक्त किंवा रस ग्रहण करतात. अन्न प्रकारांनुसार प्राण्यांचे प्रकार. 1. शाकाहारी प्राणी. प्रत्यक्ष वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात, जसे गवत खाणारे, बिया खाणारे, फळे खाणारे. 2. मांसाहारी प्राणी. काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. मांसाहारी प्राणी अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात, जसे शाकाहारी प्राण्यांना खाणारे, कीटक खाणारे. 3. मिश्राहारी प्राणी. काही प्राणी अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी असे दोन्हींवर अवलंबून असतात, जसे वानर, चिपांझी, मानव. आपल्या सभोवताली आढळणारे काही सजीव हे त्यांच्या अन्नग्रहणाबरोबर पर्यावरण स्वच्छता व संवर्धनाचे कार्यही करत असतात. त्यानुसार त्यांना स्वच्छताकर्मी व विघटक असेही ओळखले जाते. 4. स्वच्छताकर्मी हे मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून जगतात, जसे तरस, गिधाडे, कावळे. 5. विघटक. काही सूक्ष्मजीव हे मृत शरीराच्या अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात. नैसर्गिक पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रियेमधून सूक्ष्मजीवांचे पोषण होते. मृतोपजीवी पोषण. काही कीटक, एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचे शोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. यालाच मृतोपजीवी पोषण म्हणतात, जसे कोळी, मुंग्या, घरमाशा. परजीवी पोषण. काही जीव दुसऱ्या जीवाच्या शरीरावर किंवा शरीरात जगतात आणि आश्रित जीवांच्या शरीरातून स्वतःचे अन्न मिळवतात.
या प्रकारच्या पोषणाला परजीवी पोषण म्हणतात. जसे उवा, पिसवा, जंत. काही प्राणी हे इतर सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतात. ते त्यांच्याकडूनच अन्न प्राप्त करतात. यालाच प्राण्यांचे परजीवी पोषण म्हणतात. इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण म्हणतात. जसे उवा, गोचीड, ढेकूण, पट्टकृमी, गोलकृमी असे जंत आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. या पद्धतीला अंतःपरजीवी पोषण म्हणतात. हे प्राणी अंतःपरजीवी प्राणी म्हणूनच ओळखले जातात.